जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे, आता त्याचं आज एक स्पष्टीकरण आलेलं आहे की तो फरार असताना वाल्मिक कराडला कॉल झालेले आहेत, विष्णू चाटेला कॉल झालेले आहेत. हे सराईत गुन्हेगार आहेत आणि हे सराईत गुन्हेगार होण्याचं कारण असं आहे की तिथं जे काही बोटावर मोजणे एवढे लोक होते पोलीस यंत्रणेतले, त्या लोकांनी कधी ह्यांना पर्सनली घेतलंच नाही, त्यांना कधी कायद्याचा धाक दाखवलाच नाही, त्यांना कधी कायद्याचा काय धाक असतो ह्याची कधी भीतीच दाखवली नाही, त्याला अभय होतं त्यांचं. आणि त्याच्यामुळे तो कृष्णा आंधळे आतापर्यंत फरार आहे. तो किती घातक आहे हे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलंच आहे. परंतु तो ज्यावेळेस जेरबंद होईल असेच सगळे पुरावे यापैकीच आपल्या समोर येणार आहेत. आता ते कधी जेरबंद होत आहे हे यंत्रणेलाच खरं तर हा प्रश्न विचारायला पाहिजे. आज वाटलं होतं की हे सगळं जे प्रकरण आहे ते फ्रेम होईल, परंतु जे काही आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली होती, चार्जशीटची असेल, सीडीआरची असेल किंवा व्हिडिओ ऑडिओ कागदपत्रांची, तर ती पूर्तता झालेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं पुढच्या 10 तारखेपासून आज देखील युक्तिवाद झाला. 42 मिनिट उज्ज्वल निकम साहेब बोलले, एकदम मुद्देसूद त्यांचं बोलणं होतं. हे कशामुळे झालं, काय जे काय तपासातले मुद्दे ते समोर आले आणि आता पुढच्या 10 तारखेपासून खऱ्या अर्थाने या सुनावणीला सुरुवात होईल. नाही, ही सगळी टीम आहे, ह्याच्या मागे खूप मोठं पाठबळ आहे, हे तर उघडकीस आलेलं आहे, उघडच आहे. परंतु आता जे न्यायालयीन समितीचं कामकाज चालू झालेलं आहे, त्या न्यायालयीन कामकाजाचं स्वरूप असं असतंय की आता आपल्याला कळलंय की हे आरोपी कोण आहेत, परंतु हे आरोपी का तयार झाले, ह्या आरोपीला कोणी पाठबळ दिलं, हे चुकीची कामं करायला ह्यांना कुणाचं अभय होतं, कुठला व्यक्ती आहे ह्याला कारणीभूत किंवा कुठली संस्था आहे, हे लवकरच स्पष्ट होईल आणि जे काय ह्याला पाठबळ देणारे लोक असतील त्यांना नक्की शिक्षा होईल. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.